हे बाण आहे की नाही, या बाणाच्या इथला वरचं हे काढायचं हे आणि हे स्क्रू दिसतात का तुम्हाला, हे स्क्रू हे काढायचा, हे दात ओपन करायचा. हा दात ओपन केला की नाही, इथनं हे दात आहे ना स्लाइड करायला लागते, म्हणजे याला काही स्क्रू वगैरे नाही. हा इथनं काढायचं, इथनं काढायचं, इथनं काढायचं. अच्छा, म्हणजे ही वरती लिंक दिलं हे सरकून काढायचं. ओके, आलं लक्षात. हे प्लेटा ज्या आहेत ते बसून द्यायचे. त्या एक दात बसवायचा, एक प्लेट बसवायची, किंवा ओके 12 दात करायचं असेल तर 16-12ची प्लेट आणि एक 7 नंबर 6 नंबरची प्लेट येते, ती लावली ना ते 12 दाती सीड होऊन जाते. या यंत्राची त्याच्यानंतर काय आहे, डायरेक्ट पण यूज करू शकता तुम्ही. जर तुम्हाला जास्त खोलीत वापरायचं असेल ना, तर जर जास्त खोलीत वापरायचं नसेल तर हे प्लेट लावून करायचं. 12 जाती आहे, 16 जाती आहे. हा 3.5 किलोचा टँकर तो 3.5 किलो त्याच्यात मी स्टेनलेस स्टीलचे बिलकुल गंज वगैरे चढत नाही सर दाताला. ते सर प्लेट बसू शकते सर. यांचं कोणाच्या बी ह्याच्यावर उभं राहतं काय होतं सावकाश याच्यामध्ये ही चंद्रकोर राहते. आता सध्या 2 लावलेले आहेत, पण एक चंद्रकोर कंपल्सरी टाकावी लागते आपल्याला. अशा 2 चंद्रकोर आपण तुम्हाला याच्यासोबत देतोय सर. जास्त करू शकता तुम्ही शिकायला. आता आमच्या गड्याला येईल का हे करायला? इझी, जोडणी खूप इझी आहे सर. आता मी हे करू शकते म्हणलं तुम्ही ते इझी करू शकताय. असं बसतं सर याच्यामध्ये. एवढ्याला म्हणून हे 12 दातीचं मॉडेल आहे. आता 7,000 रुपयाला मिळते सर. तसे 9 9.5 पर्यंत प्राईस. जोडणी म्हणजे घेऊन जायचं म्हणलं थोडीफार कमी होणार ना सर. घेऊन जायचं तुम्ही इथून घेऊन पण जाऊ शकता, किंवा फक्त आता हे 7,000 तुम्हाला शेंगदाणे, सूर्यफूल, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, कपाशी. तुम्हाला 5.5 इंचाच्या पुढे जर तुम्ही काय कांदा वगैरे घेत असाल त्याची पण डाय याच्यासोबत देतो. 5.5 इंचाच्या पुढे ते घेत असाल त्या डाय घ्यायला वेगळं पैसे द्यावं लागतील का? नाही, त्याच्यासोबत देतो 14 प्रकारच्या डाय आपण. 14. रिवर्स घेऊन बघू शकता. रिवर्स फॉरवर्डिंग पण आहे, त्याचे दात वगैरे उघडत नाहीत. रिवर्स जर घेतलं ना बी पडण्याची शक्यता नसते, बघू शकता. आणि उरपाटी पेरायचं असल्यावर उरपाट पण ओढू पण शकता. रिवर्स फॉरवर्डिंग पण आहे, तुम्ही घेऊ शकता ओढू. रिवर्स पेरता नाही सर. रिवर्स जर घेतलं ना दात त्याचे ओपन होत नाही, तुम्ही बघू शकता.